मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विना भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ओसी नसलेल्या इमारतींसाठी ओसी अभय योजनेच्या प्रस्तावाला आज एकमताने मंजुरी देण्यात आली। या निर्णयामुळे ओसी अभावी अडचणीत असलेल्या मुंबईतील हजारो इमारतींना आणि लाखो रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। या प्रस्तावानुसार 17 नोव्हेंबर 2016 रोजीच्या धोरणात सुधारणा करून योजना अधिक व्यापक करण्यात आली। निवासी इमारतींसाठी असलेली 80 चौरस मीटरची मर्यादा आता हटवण्यात आली आहे। त्यामुळे मंजूर नकाशा असलेल्या सर्व निवासी इमारतींना आता ओसी मिळण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे। तसंच आवश्यक वैधानिक ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्यानंतर व्यावसायिक इमारतींनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय हा घेण्यात आला। या ओसी अभय योजनेमुळे मुंबईतल्या नागरिकांना नेमका काय फायदा होणार आहे ते आपण जाणून घेऊया ग्राफिक्स मधून। ओसी मिळवण्याचा मार्ग हा मोकळा झालाय ओसी अभय योजनेमुळे। रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना त्यामुळे गती मिळू शकते। महापालिकेच्या कारवाईची भीती ही आता कमी राहील। मालमत्तेची खरेदी विक्री आणि हस्तांतरण हे अधिक सोपं झालंय। बँक कर्ज आणि इतर आर्थिक व्यवहार सुलभ होण्यास मदत होणार आहे। मंजूर नकाशा असलेल्या अधिक निवासी इमारतींना आता लाभाची जास्त शक्यता आहे। आवश्यक परवानग्या पूर्ण केल्यास व्यावसायिक इमारतींनाही दिलासा मिळू शकतो। लाखो मुंबईकरांना दीर्घकाळ प्रलंबित ओसीच्या समस्येतून आता मोठा दिलासा मिळेल।